पूर्वपदावर कशी परिस्थिती येईल आणि हे जे निर्दोष लोकांचे जे हल्ले झालेले आहेत त्या लोकांचं जीवन कसं सुस्थिर होईल, त्यांच्या मनातील भीती जी आहे ती भीती कशी दूर होईल आणि त्याला आधार कसा देता येईल ही बघण्याची गरज आहे. परंतु जी घटना घडली अतिशय दुर्दैवी आहे, ही घडायला नको होतं. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात छत्रपती शाहू महाराज भूमीत असं कधीच घडलेलं नाही. ही मला वाटते तशी दुसरी घटना घडली. थोडं या पावसाळ्यापर्यंत थांबलं असतं तर मला वाटतं हे जे काल झालेलं घडलं नसतं. काही मंडळी जातीय लोक मिळवण्याचा प्रयत्न करतात, जी वस्तुस्थिती आहे ती शोधून काढून आपल्याला या लोकांना धीर देणं आणि त्यांना पूर्णपणे संरक्षण देण्याची आपली प्राथमिकता आहे. आता हे लोकांचं जीवन पूर्वपदावर कसं येईल यासाठी शासन प्रयत्न करते आणि त्यांच्या मनात जी भीती बसलेली आहे भीती दूर करतात आणि शासन हे तुमच्या मागे आहे हे ठामपणाने सांगतात. हे काम पहिल्यांदा आपल्याला करावं लागेल. किती नुकसान आता कलेक्टर साहेबांनी जे पहिले पंचनामे केले होते ते 2 कोटीवर होते, आता 1.5 कोटीच्या वरती त्याचं नुकसान झालेले आहे असं त्यांनी सांगितलं. मला वाटते ही मदत लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी कालच आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे अजितदादा पवार आले होते. परंतु ते जवळजवळ त्यांनी 3 तास सर्व अनेक घरांची सगळी पाहणी केलेली आहे आणि त्यांनी आश्वासन दिलं की ही मदत लवकरात लवकर आम्ही तुम्हाला देऊ. कोर्टानं ज्या पद्धतीनं कारवाई सुरू झालेली आहे ते जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनावर ताशेरे ओढलेले आहेत. पावसामध्ये अशा पद्धतीची कारवाई करणं गरजेचं होतं का असं म्हटलेलं आहे. काय सांगाल एकूणच, आणि जी काही दंगल झाली त्याबद्दल देखील पोलीस प्रशासनावर विशेषतः ताशेरे ओढलेले आहेत कोर्टाने. शावडीच्या पेयांना सुद्धा कोर्टामध्ये हजर राहावं अशा प्रकारे आदेश आहे. आता मी काय तो निकाल वाचला नाही, पण तुम्ही विमानतळावर येत असताना मला ईबीपी माझानी माझी मुलाखत घेतली आणि जितेंद्र आव्हाड ते सांगत होते की हे असं काय घटना. मी म्हटलं निकालाचं वाचन करू आणि आता त्यात न्यायालयाने काय म्हटलेलं आहे आणि काय आमचं प्रशासनाची चूक झालेली आहे त्याबद्दल आम्ही निश्चितपणानं त्यांनी अपिल करायला सांगितलं ते आम्ही त्या शपथपत्र त्याविषयी आम्ही दाखल करू. प्रशासनाची चूक झाली असं वाटत नाही का आपण, कारण ज्या पद्धतीने हे प्रकरण सगळं हाताळलं ते कुठेतरी चुकलेलं आहे. आता काय झालेलं होतं की मला प्रशासनाकडनं जे कळालं की संभाजीराजेंना ते 2-3 जाऊन भेटले होते. संभाजीराजेंना त्याने हे आंदोलन हे असं उच्च न्यायालयामध्ये स्थगिती असल्यामुळं आम्हाला अतिक्रमण काढण्यामध्ये अडचण आली आणि सुद्धा अॅडव्होकेट जनरलकडे जाऊन यामध्ये काय करावं याचा कायदेशीरला सुद्धा ते देत होते. त्यानंतर प्रशासनाने छत्रपती खासदार शाहू महाराज यांना सुद्धा त्यांना समजावण्यासाठी ते गेले होते, त्यांचाही तो फोन झाला होता आणि थोडं या पावसाळ्यापर्यंत थांबलं असतं तर मला वाटतं हे जे काल झालेलं घडलं नसतं. आता याच्यामध्ये उच्च न्यायालयाने सांगितलं की पावसाळ्यापर्यंत करू नका. आता उच्च न्यायालय यांचं शासनाचं प्रशासन म्हणणं होतं की त्याला स्थगिती नाही तीच आम्ही अतिक्रमण काढत होतो. आता नेमकं न्यायाधीशांनी काय म्हटलेलं आहे याचा नक्की 29 तारखेला तारीख होईल, त्याच दिवशी होईल. आज ही पहिलीच तारीख झाली. आता पहिलं काम आपलं सगळ्यांचं काय की पूर्वपदावर कशी परिस्थिती येईल आणि हे जे निर्दोष लोकांचे जे हल्ले झालेले आहेत त्या लोकांचं जीवन कसं सुस्थिर होईल, त्यांच्या मनातील भीती जी आहे ती भीती कशी दूर होईल आणि त्याला आधार कसा देता येईल ही बघण्याची गरज आहे. मला ते पहिलं काम आपण सर्वांनी मिळून करूया. नक्कीच, पण त्याचबरोबर रविवारी जो पोलीस फौजफाटा गरजेचा होता पांढरपाणीपासून जो आत्ता लावण्यात आलेला आहे, माध्यमकर्मींना देखील अडवलं जाते वरती जाण्यापासून, त्यांची प्रत्येक वेळेला नोंद करून घेतली जाते मग सोडलं जातं. इव्हन ड्रोन कॅमेरे देखील पोलीस प्रशासनाने मागवलेले होते, ते ऐन वेळेला कॅन्सल झाले काही कारणास्तव. अशा पद्धतीची जर सगळी तयारी होती पोलीस प्रशासनाची तर नेमकं अडलं कुठे? पोलीस फौजफाटा वरतीच कसा राहिला आणि वरनं जो जमाव खाली आला त्यांनी पूर्ण रस्त्यावरती मोठे मोठे दगड टाकलेले होते. तोपर्यंत पोलीस प्रशासन काय करत होतं गडावरती? आता काय झालं की तारीखच अशी ठरवण्यात आली होती की 23 तारखेला बावनखिंड यांचा कार्यक्रम होता.
अनेक लोक हे ट्रेकिंग करून येतात. त्या निमित्ताने काही लोक आले त्यावर आपण आवडू शकत नव्हतो आणि कुठलीही अनुचित घटना घडणार नाही असं संभाजीराजेंनी प्रशासनाला सांगितलं होतं. त्यामुळे थोडंसं कुठली घटना अशी होणारच नाही अशी एक भावना त्यांची झाली असावी. परंतु त्या याच्यामध्ये कशा पद्धतीने एक रेंज नाही. कशा पद्धतीनं मला आता येताना जिल्हा पोलीस प्रमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण त्या दिवशीचा इतिहास आम्हाला सांगितला. कारण त्या दिवशी सकाळी आम्ही गुरुमावळीच्या त्या वेळापूरला आम्ही रिंगणला उपस्थित होतो. त्यानंतर आम्ही बारामतीला सभा आमची होती आणि दरम्यान मला तुमचे पत्रकारांचे फोन येत होते आणि इथूनही फोन होते. इथं रेंज देत होते. मी क्षणाक्षणाची माहिती घेत होतो. परंतु जी घटना घडली अतिशय दुर्दैवी आहे. ही घडायला नको होतं. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीत असं कधीच घडलेलं नाही. ही मला वाटते तशी दुसरी घटना घडली. तर मला वाटतं अशा घटना होऊ नये त्याची काळजी आपण सर्वांनी घेऊया. आणि प्रशासनाने आता जे लावलेलं आहे म्हणजे त्याचा उल्लेख आता करण्यात आला की ती खबरदारी घेत आहेत की अशा घटना होऊ नये. जास्तीत जास्त कसा लोकांना संरक्षण देता येईल असा प्रयत्न ते करतायत. साहेब, ज्या रवी पडवळवर गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांनी, त्या रवी पडवळला त्याच दिवशी पोलिसांनी दुचाकीवर टिब्बल सीट घेऊन पांढरं पाण्यापर्यंत त्याला सोडलं पोलिसांनी. अशा पद्धतीची माहिती समोर येते. काही व्हिडिओ जरी असले तरी तसे काही लोकांनी ते पाहिलेलं आहे. मग असं असताना त्या रवी पडवळवर योग्य ती कारवाई आधीच करणं गरजेचं वाटलं नाही का पोलिसांना? आणि मग एवढी तोडफोड झाल्यानंतर देखील त्याला सुरक्षितपणे का पाठवलं गेलं? आणि त्याच्या आधीच ही घटना घडायच्या आधी 8 दिवस ते ह्या भागामध्ये होते अशी देखील माहिती मिळते. त्या सर्व गोष्टीची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल आणि योग्य पद्धतीनं यामध्ये काय झालं त्याची आपण चौकशी करून निर्णय घेऊ. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दुसऱ्यांदा दंगल घडलेली अशा प्रकारची प्रशासन या सर्व गोष्टीची न्यायालयीन चौकशी करणार आहे का? दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे का? आता ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी दोन ताबडतोबीनं त्यांनी संचारबंदी लावलेली. मी जिल्हा पोलीस प्रमुखांना विचारलं की बाबा मिळून जाऊ म्हणजे आपण संचारबंदी लावल्याने आपण साहेब या लागलो की अनेक लोक येते काँग्रेसची मंडळी दुसऱ्या दिवशी येऊन गेली. कारण त्यांना येणंच आवश्यक होतं. काय येणं आवश्यक होतं ते तुम्हाला माहितीच असेल. कारण लोकसभेच्या निवडणुका झालेल्या होत्या. त्यानंतर अनेक घटना घडलेल्या होत्या. समाज माध्यमावरनं त्याच्यावर टीका होत होती. असं असल्यामुळे ते आलेले होते. त्यांना आम्ही परवानगी दिली. आता त्यानंतर अजितदादा पवार काळ आले. मी आज येणारच होतो त्यांनी जाहीरच केलं आणि त्यामुळं आपण गेल्यामुळं पुन्हा एकदा त्या शिस्त जी लावली पोलिसांनी त्याला कुठे हे होऊ नये म्हणून आपण आज आलो. आज विमान माझं कॅन्सल झालं तरी शेवटी खाजगी विमान काढून मी आलो. आज कोणत्याही विशाळगडला जायचं टिप्पणी केलं आणि आज विशाळगडाने सुद्धा मला साथ दिली इथे यायला. राजर्षी शाहूंच्या भूमीत गेल्या 1.5 वर्षात दुसऱ्यांदा अशी घटना घडते. जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका होती. काही मंडळी जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करतात. जी वस्तुस्थिती आहे ती शोधून काढून आपल्याला हे थांबवलं पाहिजे. सर, या सगळ्या प्रकाराला सतेज पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना जबाबदार धरलेला आहे. त्यांची या भूमिकेवर संशय व्यक्त केला आणि त्यांच्या बदलीची मागणी देखील त्यांनी ठीक आहे. आता विरोधक काय करणार हा त्यांचा प्रश्न आहे. आपण आता ही परिस्थिती नियंत्रणात आणूया आणि नंतर ह्या सगळ्या गोष्टी आपण करत बसूया. पहिल्यांदा या भयभीत लोकांना संरक्षण देणं, त्यांच्या मनातील भीती दूर करणं आणि जीवन त्यांचं पूर्वपदाला आणणं हे काम आपण करूया. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.